नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 10 आणि 11 तारखेला कोर्स ठेवलाय। हा कोर्स ठाण्याला आहे। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। माझं एक नवीन पुस्तक प्रकाशित झालंय। त्या पुस्तकाचं नाव आहे किस्से मार्केटचे। त्या पुस्तकात 27 कथा आहेत, पण त्या म्हटलं तर कथा आहेत, म्हटलं तर उपाययोजना आहेत। म्हणजे मला सगळेजण विचारत होते की तुमची कधी फजिती झाली नाही का, तुम्ही शेअर घेतलाय तो पडला नाही का, तुमचा काही गोंधळ झाला नाही का। तर प्रत्येकाचा जो काय गोंधळ झाला तो गोंधळ सांगत राहायचा, म्हणजे शिकवण्याचा वेळ फुकट जायचा। म्हणून मी ठरवलं की जे काय आपले गोंधळ झाले 25 वर्षात आणि ते आपण निस्तरले, त्याची उपाययोजना काय करायची हे वाचलं, ती उपाययोजना ठरवली आणि तो उपाय होईपर्यंत पिच्छा पुरवला आणि त्या उपायाने जे काय संकट आलं होतं किंवा जी काय अडचण झाली होती ती नाहीशी झाली। त्यामुळे ते आधी ती घटना कशी होत गेली आणि नंतर त्याच्यावर उपाययोजना काय काय केली किंवा कुठल्या गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केलं नाही तर आपला रस्ता कसा सुकर होतो हे मी त्या पुस्तकामध्ये सांगितलं। एक छोटीशी घटना तुम्हाला सांगायची झाली तर मी शेअर बाय केले, कारण 3:15 वाजल्यानंतर शेअर वाढू लागले होते। अचानक बातमी आली म्हणून शेअर खरेदी केले, पण ते शेअर माझ्या डीमॅट अकाउंटवर आलेच नाहीत। जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की 4थ्या दिवशी ते डीमॅट अकाउंटवर येतील। 3ही दिवस त्या शेअरला अप्पर सर्किट लागत होतं। 4थ्या दिवशी मला घाई झाली होती, कारण 10% अप्पर सर्किट होतं। 3 दिवसाचा अप्पर सर्किट म्हणजे शेअर 30% वाढला होता। मी 4थ्या दिवशी विचारलं, अजूनही माझे शेअर डीमॅटला आले नाही, की मी पेमेंट केलेल्याचं जे कॉन्ट्रॅक्ट नोट होती ती सुद्धा पाठवून दिली। तर त्यांनी सांगितलं की 11 वाजता शेअर तुमच्या डीमॅटला येतील। 11 वाजताही शेअर डीमॅटला आले नाही। तर मग मी ते शेअर कसे मिळवले, त्याचे पैसे कसे मिळवले, त्याचं ब्रोकरेज कसं मिळवलं आणि त्याच्यातून मार्ग कसा काढला आणि ह्या घटनेतून मी काय काय शिकले, अशा पद्धतीच्या बरेच घटना किंवा कथा त्या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत। तर ते पुस्तक तुम्हाला pothi.com या साईटवर मिळेल आणि ती साईट मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही पाहू शकता। आज पुन्हा मार्केटमध्ये कालची स्थिती झाली, म्हणजे 25-26 पॉईंट्स राहिले होते 25,000 निफ्टी होण्यासाठी आणि तिथून जे मार्केट पडू लागलं ते रेडमध्ये गेलं। पाठोपाठ 2 दिवस अशी स्थिती झाली आहे, म्हणजे बरोबर 25,000च्या जवळपास गेलं की सेलिंग येत आहे। आज जे रिझल्ट लागले ते पाहूया। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे IOC
यांचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स 2643 कोटी, त्यांचं रेव्हेन्यू 1.93 लाख कोटी आणि मार्जिन 4.5%. त्यांचं GRM हे $6.39 प्रति बॅरल. अजंता फार्माचा रिझल्ट चांगला आला. फायदा 208 कोटीवरून 246 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू 1021 कोटीवरून 1041 कोटी आणि मार्जिन 26.5%वरून 28.9. इंडिया मार्टचाही रिझल्ट चांगला आला. त्यांचं प्रॉफिट 83 कोटीवरून 114 कोटी आणि त्यांचं रेव्हेन्यू 282 कोटीवरून 331 कोटी. डिक्सन टेक्नॉलॉजीचं प्रॉफिट 67.2 कोटीवरून 139.7 कोटी एवढं झालं. तर त्यांचं उत्पन्न 3271 कोटीवरून 6579 कोटी झालं. त्यांचं मार्जिन मात्र कमी झालं, 4%वरून 3.8% झालं. कारण PLI स्कीम खाली डिक्सन टेक्नॉलॉजीची निवड झाली होती आणि त्यामुळे त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला असावं. फर्स्ट सोर्सचं प्रॉफिट हा क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट आहे. 134 कोटीवरून 135 कोटी. त्यांचं उत्पन्न 1670 कोटीवरून 1791 कोटी. ग्रॅन्युअल्सचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं आणि मार्जिनही वाढलं. अपार इंडस्ट्रीचा रिझल्ट सुंदर आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं आणि मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. जवळजवळ 800 रुपये शेअरचा भाव वाढला, 800 ते 900 रुपये. आज अकुम्स ड्रग आणि फॉर्म्युलेशन्स याचा IPO सुरू झाला. हे लोक CDMO मध्ये बिझनेस करतात. कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स म्हणजे CDMO याच्यामध्ये हे लोक व्यवसाय करतात. तर यांचा जो प्राइस बँड आहे तो 646 ते 669, 22 शेअरचा लॉट आहे. 2 रुपये फेस व्हॅल्यू आहे. 30 जुलै म्हणजे आजपासून 1 ऑगस्टपर्यंत हा IPO सुरू राहील. 680 कोटीचा फ्रेश इश्यू आणि 1176.74 एवढा OFS आहे. एकंदरीत 1856 कोटी. ज्याला कोणाला भरायचा असेल त्यांनी भरा. IPO चांगला आहे. लिस्टिंग तुम्हाला जर शेअर लागले तर लिस्टिंग घेणंही होईल किंवा नंतर गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. वर्धमान टेक्सटाईलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. एक्साईडचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. श्रीकाళहस्ती
ही फायद्यातून तोट्यात गेली. त्याचप्रमाणे स्टरलाइट ही सुद्धा फायद्यातून तोट्यात गेली. 56 कोटी फायदा होता, त्याचा 48 कोटी तोटा झाला. उत्पन्नही कमी झालं आणि मार्जिनही कमी झालं. ग्रीन पॅनलचा सुद्धा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. कार्बोरंडम युनिव्हर्सल हिचा प्रॉफिट फ्लॅट राहिला, म्हणजे गेल्या वेळेला एवढाच राहिला. रेव्हेन्यू कमी झालं. अडाणी एनर्जी सोल्युशन, पूर्वी हिचं नाव अडाणी ट्रान्समिशन असं होतं, ते 600 कोटीचा QIP आणणार आहेत. TCSला फॉलेट हायर एज्युकेशननी AI आधारित इन्फ्रासाठी TCSची निवड केली. पेटीएमनी NFC कार्ड साऊंड बॉक्स ऑफिस मर्चंट्ससाठी लॉन्च केलं. NBCCला महाराष्ट्र सरकारकडून 433 कोटीची ऑर्डर मिळाली. TTK प्रेस्टीज 2 ऑगस्टला बायबॅकवर विचार करेल. वरुण ब्रिव्हरेजेस यांचं प्रॉफिट 994 कोटीवरनं 1252 कोटी झालं. त्यांचं उत्पन्न 5611 कोटीवरनं 7197 कोटी झालं. मार्जिन 27% 27.7% एवढं झालं. आणि वरुण ब्रिव्हरेजेस 2 शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहेत. अशा पद्धतीने आजचे रिझल्ट लागले आहेत. जर समजा तुमच्याकडे पोर्टफोलिओमध्ये एखादा शेअर आहे आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही, तर तुम्ही गुगलला टाकून रिझल्ट पाहू शकता. बऱ्याच साईट आहेत, त्या साईटवर रिझल्ट दिलेले असतील. आणि मी जर सांगायचा विसरला असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकू शकता. दुसरी गोष्ट, जे लोक फक्त ब्लॉग फॉलो करतात, व्हिडिओ पाहत नाहीत, त्यांनी मेलमध्ये त्यांची तक्रार टाकली आहे, पण त्यांनी त्यांची जी काय कमेंट असेल ती माझ्या व्हिडिओ खाली टाकली प्लीज, तर मला उत्तर देणं अधिक सोपं जातं. तर तेवढं तुम्हाला जमलं तर बघा. कारण या दोन्ही गोष्टी एवढ्यासाठी आहेत की जे लोक ऐकू शकत नाहीत ते वाचू शकतात, आणि जे लोक वाचू शकत नाहीत ते ऐकू शकतात. त्यामुळे दोन्हीही प्रकारच्या प्लॅटफॉर्ममधून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. ज्यांना या सगळ्याचा फायदा उठवता येईल ते उठवू शकतात. नमस्ते.